बरेच जुने लोक म्हणतात की काही गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलाच बरा असता. असंच काहीसं प्रकार एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलं होतं. रात्री ड्युटीवरसून आपल्या घराकडे येत असताना वाटेत त्याला असं काहीसं दृश्य दिसलं, ज्यामुळे तो पूर्णपणे हादरूनच गेलो. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज आपण गावाकडचे 2 सत्य अनुभव बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. नमस्कार, माझं नाव वीरेंद्र. आज मी तुमका माझ्यासोबत घडलेलो एक असो प्रकार सांगणार आहे ज्यामुळे माझे डोळेच उघडान गेले. ही अशी एक गोष्ट असा ज्याच्यावर सहसा कोण विश्वास ठेवत नाही, पण कधीकधी असा काहीसा तेका अनुभव गावता ज्यामुळे तेका या सगळ्याची चांगलीच जाणीव होता. मी सुद्धा अशाच लोकांमध्ये होतोय ज्यामध्ये माका या सगळं अजिबात पटायचं नाही, आणि असं काही दिसलं तर मी दुर्लक्ष करून जायचंय. पण ह्याच करणं माका किती महागात पडलं तर आता ऐका. तर झालं असं, मी एक पोलीस कर्मचारी असाय. 2007 सालची घटना. तेव्हा मी नुकतंच पोलीस कर्मचारी म्हणून एका गावात भरती झालं होतं. त्या गावाबद्दल माका फारशी काही माहिती नाही होती. लहानपणापासूनच मी तसं धीरिष्ट आई पप्पांकडसून मी खूप काही अनुभव घेतला होता. माझं धीरिष्टपणा माझ्या पप्पांकडसूनच शिलं होतं, पण माझी आजी आजोबा हे माका काही गोष्टी सांगायचे जे माका तेव्हा अजिबात पटायचे नाही. भूत, आत्मा, अमानवी शक्ती, रात्रीच्या वेळी एकटो काही जाऊ नको असं बऱ्याचदा आजी माका बोलायची. पण लहानपणापासून मी अशा गोष्टींवर कधी विश्वासच ठेवक नाही होतं, कारण तसं अनुभव मी कधी घेऊकत नाही. आणि माका असं वाटायचं की हे गोष्टी फक्त ऐकण्यापुरतेच असतात, या सत्यात कधी घडत नाही. त्यात अजून एक विषय होतो, तो म्हणजे काळ्या विद्येचं. आणि हा प्रकार तर माका अजिबातच पटायचो नाही. पण माझ्या वयाच्या 25व्या वर्षी माझ्यासोबत एक अशी घटना घडली ज्या घटनेत मी पूर्णपणे हादरानच गेलोय. तर झालं असं, मी तेव्हा नवीनच गावच्या पोलीस चौकीत कामाक लागलं होतं. दिवसभर काम असायचं आणि रात्री 10-10:30पर्यंत सगळ्या कामावरून मी माझ्या घराकडे यायचं आहे. माझं घर पोलीस चौकीपासून जवळजवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. माझ्याकडे तेव्हा एक बाईक होती. मी बाईकनेच रात्रीचं घराकडे यायचं आहे. गावाकडचं भाग असल्यामुळे रात्री 9 नंतर जास्त कोणाची रहदारी नसायची, ज्यामुळे बऱ्याच वेळेक माका एकट्याकच रस्त्याने यायचं लागायचं. आणि हळूहळू माका त्या सगळ्याची सवय देखील झाली होती. घराकडे येत असताना वाटेत एक छोटंसं चढाव लागायचं, आणि त्या चढावाच्या आजूबाजू पूर्ण घनदाट जंगल होतं. ओसाड परिसर तर कोण तसं राहायचं नाही, पण तो चढाव एकदम तीव्र होतो. म्हणजे तो चढाव पार करूसाठी गाडी आधीपासूनच वेगानं आणूची लागायची. मध्यवर जर गाडी थांबली तर थैसून परत वर चढणं खूप कठीण होऊन बसायचं, ज्यामुळे तो चढावाचा भाग लागलो की मी आधीपासूनच गाडी वेगान पळवायचं आहे आणि तो चढाव पार करायचं आहे. तो एक छोटंसं पट्टं सोडलं तर बाकी सगळं रोड चांगलं होतं, पण तेवढंच भाग ह्यो जरासं ओसाड आणि मानवी वस्ती नसलेलं होतं. माका चांगलं आठवतं, ते मे महिन्याच्या जवळपासचे दिवस होते. मी कामावर गेलेलो आहे आणि त्या दिवशी माका घराकडे थोडं उशीरच झालं होतं. रात्रीचे 11 वाजले. रात्री उशीर होत असल्यामुळे मी रात्रीचं जेवण ह्या पोलीस चौकीतच करायचं आहे, आणि जेवण झाल्यानंतर मी घराकडे यायचं आहे. घराकडे येऊन हातपाय धुले की सरळ झोपला. असं काहीसं माझं दिनक्रम होतं. माझ्या घराकडे तेव्हा माझे आई पप्पा दोघेच होते. माझं लग्न काही झालं नाही होतं, आणि आजी आजोबा काही वर्षांपूर्वीच माका सोडून गेलेले, त्यांचं निधन झालं होतं. तर त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे गावाकडे येऊक निघालो आहे. गरमीचे दिवस असल्यामुळे बाहेर एवढी काय थंडी नाही होती. मी आपलं मस्तपैकी गाणं गुणगुणत
रस्त्यान गाडी चालवत होतोय आणि बघता बघता तो चढावाचं भाग येलो. मी गाडीचं वेग वाढवलंय. जशी गाडी माझी त्या चढावाक लागतं तसं अचानक माका नजरेसमोर संपूर्ण धुराची चादर दिसाक लागली. गरमीच्या दिवसात धुक्या तर पडत नाही, तो धूरच होतो, पण धूर इतको की रस्त्याच्या समोर काया ताव दिसत नाही होता. पण चढाव असल्यामुळे गाडीचं वेग काय कमी करूक शकत नाही होतंय. मी त्याच स्पीडने गाडी वरती चढवलंय. तो माझं नेहमीचाच रस्तो असल्यामुळे माका माहिती होता की हो रस्तो एकदम सरळ, वळणं बिळणं अजिबात नाहीत. म्हणून मी थोडंफार रस्त्याचा अंदाज घेऊन त्या धुरासूनच गाडी वर चढवूक लागलोय. मनोमन माझ्या डोक्यात विचार येत होतं की हो धूर इतकं इलो खैसून, कोणी आग बीग लावल्यान की काय, कारण तो जंगलीच भाग होतं. पण आग तर काय आजूबाजूक दिसत नाही होती. मी आपलं सरळ चाललेलो आहे आणि तेवढ्यात अचानक गाडीच्या खाली काहीतरी इला. थोड्या क्षणासाठी माझं बॅलन्सच गेलो, पण पटकन मी कसं तरी सावरलंय आणि कशी बशी गाडी त्या चढावांवरती नेलंय. वर गेल्यानंतर मी ती पटकन साईडला लावलंय. काय माझ्या गाडीया खाली इलं तर माका समजत नाही होतं. माका वाटलं की एखादं प्राणी वगैरे इलो की काय, कारण तो दगड तर नाही होतं. म्हणून मी पटकन गाडी लावून मागे तो प्राणी अजून जितो हा की नाही किंवा त्याका कितपत लागला या बघूसाठी मी हळूहळू मागे उतराक लागलोय. मागे संपूर्ण अंधार असल्यामुळे काय तसं दिसत नाही होतं. तशी मी मोबाईलची बॅटरी चालू केलंय आणि हळूहळू रस्त्यावर मारत खाली खाली येऊक लागलोय. आणि त्यावेळी एक विचित्र गोष्ट अशी घडली की जेव्हा मी गाडी त्या चढावांवरती चढवत होतोय तेव्हा त्या रस्त्यात धुराची चादर इतकी मोठ्या प्रमाणात होती की समोरचा काय दिसेना. पण जसं मी वरती चढान गाडी थांबवलंय आणि मागे चलत खाली येऊक लागलोय तेव्हा तो धूर एकदम नाहीसंच होऊक लागलो. धुराचं प्रमाण एकदम कमी झालं आणि बघता बघता तो खय उडान गेलो ताच माका समजला नाही. रस्तो पूर्ण आता साफ दिसाक लागलो होतं. मी हळूहळू खाली उतरलोय आणि रस्त्यावर काय पडला काय याचा अंदाज घेऊक लागलोय. जरा खाली उतरल्यानंतर माका रस्त्यावर असा काहीसा दृश्य दिसला. तर हा दृश्य बघून माझ्या तर पायाखालचीच जमीन सरकली. कोणीतरी रस्त्याच्या बाजूक मोठा रिंगण आखल्यान होता आणि त्या रिंगणात असे काही गोष्टी ठेवल्यान होते जे बघून मी जरा घाबरलोय. त्या बघता क्षणी माका कळाला की हो काळ्या विद्येचो काहीतरी प्रकार आणि माझ्या गाडीच्या चाकाखाली जाका इला होता. धाव माका दिसला. ती एक मृत कोंबडी होती. तिचं गळो कापून कोणीतरी थंय टाकल्यान होतं. ता बघून मी म्हणाले ह्यो काय प्रकार, ह्या काळात सुद्धा लोक ह्या काय करतात. माका काय समजत नाही होतं. मी नेमकी त्या कोंबड्यावरसूनच गाडी घातलं होतं. पण तेव्हा माका असल्या गोष्टींचा अजिबात विश्वास नाही होतं, त्यामुळे एवढी काय माका भीती वाटत नाही होती. पण जेव्हा मी नीट निरखून बघितलंय तर थंयचे अगरबत्ते आणि सगळे विधी नुकतेच केल्यासारखे वाटत होते. दूर वगैरे त्या सगळ्यासून येत होतं, अगरबत्ते पेटत होते आणि तो कोंबडा अजूनही फडफडत होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकतास की थंय किती तो भयंकर प्रकार घडलो असावं. मी पटकन आजूबाजूक नजर फिरवलंय. कोण दिसता काय बघूक लागलंय, कारण ही नुकतीच विधी केलेली म्हणजे कोणतरी नक्कीच असतला. पण अंधार असल्यामुळे लांबचा काय दिसत नाही होता. तरी पण मी आवाज वगैरे देऊन बघितलंय, पण कोणी काय प्रतिक्रिया देऊक नाही आणि कसाच कोण देतला. मी पोलिसाच्या वेशात होतोय आणि ह्या सगळा करणं ह्या योग्य नाही. खयचो माणूस समोर येऊन सांगतलो की हा मी केलंय. माणूस असलो तरी तो लपान रावतलो ह्याची म्हाका जाणीव होती. त्यामुळे त्या माणसाक शोधणं जवळजवळ व्यर्थच होतं. त्यामुळे सगळं आता मांडलेलं सामान मी एका काठीन बाजूक ढकलून दिलंय. ते खूप काय काय मांडलेलं होतं, पण मी काय नीट बघू कव नाही. सगळा सामान बाजूक रेटून रस्तो साफ करून मी परत गाडीच्या दिशेने जाऊक लागलोय. थंय माका मागसून कोणचंच काय आवाज ऐका केलो नाही. मी गपचूप गाडी चालू करून घर गाठलंय. वाटेत तसं माझ्यासोबत कायच घडाक नाही. घराकडे इल्यावर मी हातपाय धुवून नेहमीसारखं झोपलोय आणि मग पुढच्या दिवशी मी सकाळी नाश्ता वगैरे करून कामावर जाऊक निघालोय. पोलीस चौकीत गेल्यानंतर सगळं वातावरण एकदम शांत होतं, ज्यामुळे तो दिवस एकदम निवांत गेलो. मी रात्री जेवण वगैरे केलंय आणि माझं काम संपवून मी घराकडे जाऊक निघणारच होतोय. तेवढ्यात थंयच्याच एका हवालदाराचं म्हाका फोन इलो. त्यांनी सांगितल्यान की गावात
एका वृद्ध माणसानं आत्महत्या केल्या ना. आधीच रात्रीचे 11 वाजत दिले होते आणि आता जर मी हय थांबलोय तर खूपच उशीर होतलो. म्हणून मी त्यांना म्हणालोय नाईट ड्युटीवर काम करणाऱ्या हवालदारांका घेऊन जावा आणि जरा पंचनामा वगैरे करा. मी उद्या सकाळी काय तर येऊन बघतोय असं काहीसं त्यांना सांगान मी आपलं घराकडे जाऊक निघालोय. माझ्या काय ध्यानीमनी पण नाही होतं की पुढे जाऊन असा काहीसा माका अनुभव गावात. मी आपलं नेहमीसारखंच चाललेलं आहे. तेवढ्यात माका तो चढावाचा भाग लागणारच होतो. पण त्या चढावाच्या आधी माका रस्त्याच्या कडेन कोणतरी एक माणूस चालताना दिसाक लागलो. त्याच्या हातात प्रकाशाचं काय साधन नाही होतं. अंधार असूनच तो हळूहळू पुढे पुढे चलावतो. त्या माणसाक बघून माझ्या डोक्यात पहिलं विचार असं येलो की एवढ्या रात्री ह्यो माणूस हे करता काया. इतक्या दिवसांमध्ये माका असं खंयचो माणूस कधी दिसाक नाही. पण मी पोलीस कर्मचारी असल्यामुळे माका जाणून घेवचा होता की ह्यो माणूस हा कोण आणि तो एवढ्या रात्री खंय चल्लो हा. म्हणून मी गाडीचं वेग कमी केलंय आणि त्या माणसाच्या बाजूक जाऊन मी आपली गाडी थांबवलंय. जसं मी थंय जाऊन बघतोय तेव्हा माका समजलं की तो एक वयस्कर म्हातारो होतो. त्याच्या चेहऱ्यावर पूर्ण सुरकुते पडले होते आणि त्याका चालायची सुद्धा ताकद नाही होती. त्यामुळे मी त्यांना अडवून म्हणालोय, हो आजोबा, खंय चल्लास एवढ्या रातचे? रस्ते बिस्त चुकलास की काय? पण त्यावर त्या म्हाताऱ्यानं कायच उत्तर देऊक नाही. तो आपलं हळूहळू थंयसून पुढेच चलाक बघत होतो. मी परत त्यांना म्हणालोय, चला मी तुमका पुढे सोडतोय, खंय जावचा तुमका? पण त्यांनी त्यावर पण काय बोलाक नाही. फक्त आपली मान नकारार्थी हलवल्यान आणि तो पुढे पुढे चलाक लागलो. त्याचा तर वागणं माका जरा विचित्रच वाटत होता. बघता बघता तो म्हातारो त्या चढावाक लागलो. जसं तो चढाव मी बघतोय तेव्हा माझ्या डोक्यात कालचा तो प्रकार इलो. काळी विद्या करणारो ह्यो तर म्हातारो नसतलो ना? माझ्या पटकन डोक्यात इला. तेव्हा माका वाटलं की नक्कीच ह्यो काहीतरी अशी काळी विद्या वगैरे करणारो माणूस दिसता. म्हणूनच ह्यो माझ्या गाडीवर बसाक बघत नाही आणि भियान पुढे पुढे पळता. मी लहानपणापासून आजीकडसून खूपदा ऐकलं होतं की अशा माणसांपासून लांबच राहिलेला बरा असता. पण माका मुळात हे सगळे गोष्टी पटतच नाही होते. मी अशा लोकांका मानसिक रुग्ण म्हणूनच बघायचं आहे. त्यामुळे मी काय एवढं लक्ष देऊक नाही. ते का काय करूचं आता करून दे असा म्हणान मी आपलं सरळ तसून निघान गेलो आहे आणि काही वेळान घराकडे येऊन पोचलो आहे. हातपाय वगैरे धुवून मी माझ्या खोलीत झोपाक गेलो आहे. माझं डोळं लागलंच होतं. तेवढ्यात माझ्या दारावर कोणतरी हात मारल्यान. एवढ्या रात्री शक्यतो कोण येत नाही. माका वाटलं पप्पाने तर आई उठली असत आणि मी इलंय की नाही या बघूसाठी ती इले असतील. म्हणून मी हातसूनच आवाज दिलाय, कोण हा? तेव्हा माका पुढसून जो आवाज ऐका केलो तो आवाज ऐकान माझी तर चांगली तणतणली. तो एका वयस्कर माणसाचा आवाज होतो. मी आहे. माका आई पप्पांचा आवाज चांगलंच माहिती, पण ह्यो आवाज वेगळो इल्यामुळे मी घाबरलोय. माझ्या घरात कोण दुसरा इला की काय? मी परत म्हणालोय, कोण असतो? तेवढ्यात परत माका आवाज येलो, दारुगड, मका हात येऊचा. असं म्हणान परत त्यांनी दारात हात मारल्यान माका तेव्हा कायच सुधरत नाही होतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी जरा घाबरलं होतं. पण माका पप्पा नेहमी म्हणायचे की अशा भुताटके घाबरायचं नसतं. त्यांका आपण उलटा घाबरवायचं, त्यांका जाऊक सांगायचं, मग ते घाबरान जातात. त्या भुताटके कळालं की पुढचा माणूस घाबरतं तर तो अजून आपल्या जवळ येऊक बघतलो, आपल्याक त्रास देतलो. हे गोष्टी मी पप्पांकडसून खूपदा ऐकलं होतं. आजोबा आणि पप्पांमध्ये यावर खूप भांडणं व्हायची. आजोबा म्हणायचे की अशा गोष्टींपासून लांब जायचं आणि पप्पा म्हणायचे की यांका तोडीस तोड उत्तर देऊन पळवून लावायचं. त्यावेळीसुद्धा माका पप्पांचे ते गोष्टी आठवले आणि मी रागान म्हणालोय, जाय सोन, माका झोपाक दे, परत येऊ नको. मी रागानंच म्हणालोय. माका माहिती नाही होतं की ह्याचा काही उपयोग होता की नाही. पण त्या दिवशी खरोखर माका अनुभविलो असं मी बोललोय आणि तो जो कोण होतो तो थंयसून निघान गेलो. कारण नंतर परत दारार कोणीच हात मारूक नाही ना. तो म्हाताऱ्याचा आवाज माका परत ऐका केलो. पण अजून आतल्या आत माझं मन खायत होतं की हो सगळं काय प्रकार घडलो, तो माणूस कोण होतो, असे विचार माझ्या डोक्यात चालूच होते. तेवढ्यात
माझं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलो. कोणतरी बाहेर हालचाल करताना म्हाका दिसला. मी जसं थंय वाकान बघतोय तेव्हा म्हाका थंय जा काय दिसला ता बघून माझ्या पायाखालचीच जमीनच सराकली. तोच म्हातारो जो म्हाका वाटेत गावलो होतो. ह्या वेळेक मी त्याचो चेहरो बघितलंय आणि चेहरो बघता क्षणी म्हाका सरसरावन घामच फुटलो. कारण ह्या चेहऱ्याक मी ह्या आधी बघितल्यासारखा म्हाका वाटत होता. पण खंय ह्याच म्हाका समजनाय. मी डोक्यावर ताण दिलंय आणि आठवक लागलंय ह्यो हालींच काहीतरी मी चेहरो बघितलंय. तोपर्यंत तो म्हातारो चलत चलत माझ्या खिडकीसून पुढे नाहीसं झालं. आणि जसं तो नाहीसं होता तेवढ्यात माझ्या डोक्यात पटकन इला, अरे ह्यो तोच म्हातारो हा ज्याचो फोटो मी त्या रस्त्यावर बघितलं होतंय. म्हाका लगेचच आठवलं त्या दिवशी रात्री मी येत असताना वाटेत धूर झालो होतो. माझी गाडी एका कोंबड्यावरसून चढली होती आणि जेव्हा मी त्या सगळा सामान काठीन बाजूक करत होतोय तेव्हा त्याच ठिकाणी एक फोटोसुद्धा म्हाका दिसलो होतो. आणि तो फोटो ह्याच म्हाताऱ्याचो होतो. जेव्हा म्हाका ह्या सगळा समजलं तेव्हा माझं शरीर पूर्णपणे थंडच पडलं. डोकं एकदम बधीर झालं. कायच विचार करूक जमत नाही होतो ह्यो सगळो काय प्रकार चल्लो हा. आणि ह्यो आता म्हातारो म्हाका कसो काय दिसता आणि होय कसो काय इलो मगाशी घराच्या आतमध्ये आणि आता घराच्या बाहेर. ह्यो सगळो विचार करून माझी झोपच उडान गेली. रात्रभर मी ह्या सगळ्याचो विचार करत होतोय आणि कधी सकाळ झाली ताच म्हाका समजलं नाही. सकाळी उठल्यानंतर मी हे सगळो प्रकार घरच्यांका सांगणारच होतोय. पण पप्पांका असले प्रकार अजिबात आवडायचे नाही. त्यामुळे मी काय बोलाक नाही. आणि मग सकाळी नाश्ता वगैरे करून मी तसंच कामावर निघान गेलोय. थंय गेल्यानंतर माझ्यासमोर अजून काय तर भलताच होऊन बसला. थंय पोचताच हवालदार म्हाका सांगू केलो की काल एका म्हाताऱ्यान आत्महत्या केल्यान, त्याचं आता काय करूचा. म्हणून मग मी लगेचच त्या घटनास्थळी गेलोय. सगळा नीट बघितलंय, पंचनामा वगैरे बरोबर केलेलो हा की नाही ह्या सगळा नीट तपासलंय. आणि अखेरीस मी तो मृतदेह बघूक गेलोय. जसं मी तो मृतदेह बघूसाठी त्याच्या चेहऱ्यावरची चादर बाजूक काढतोय तेव्हा म्हाका चांगलोच झटको बसलो. कारण तो तोच म्हातारो होतो जो म्हाका काल रात्री वाटेत दिसलो आणि घराकडे विलो होतो. आणि त्याच्यावरच ती कोणीतरी काळी विद्या केलेली होती. त्याच माणसान आदल्या दिवशी आपल्या स्वतःच्या राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या केल्या नव्हती. ह्यो सगळो प्रकार अंगावर शहारे आणणारं होतं. माझी एकदम बोलतीच बंद झाली. म्हाका कायच सुधरत नाही होतं ना मी कोणाक ह्याबाबत बोलूक शकत होतंय. मी पूर्ण शांत बसन रावलोय. सगळेजण म्हाका म्हणत होते आता काय करायचं, पण काय करूचा तास सुधरा नाही. त्या दिवशी मी हाफ डे टाकून माझ्या घराकडे इलोय आणि घराकडे येताच हे सगळं प्रकार माझ्या आईच्या कानावर घातलंय. माझी आई थोडंफार याच्यावर विश्वास ठेवणारी होती, पण पप्पा मात्र याच्यावर अजिबात विश्वास ठेवायचे नाही. आईक ह्या मी सगळं सांगितलंय. सगळी गोष्ट ऐकल्यावर आईसुद्धा घाबरली. ती म्हणाली अरे एवढा सगळा झाला आणि तू आता सांगतं. मी पण घाबरलं होतंय. आईन सांगितल्यान की पप्पांका आधी काय सांगा नको. त्यानंतर आईन त्याच दिवशी संध्याकाळी माका एका माणसाकडे नेल्यान. तो माणूस असा काय बाहेरचा वगैरे असात तर बघायचो. थंय गेल्यानंतर त्या माणसानं माका बघितल्यान. जीवनात पहिल्यांदा मी असं काही बघत होतंय ज्याचं मी स्वप्नात देखील विचार करूक नाही की मी असं काही करीन किंवा माझ्यावर अशी काही वेळ येत. थंय गेल्यानंतर तो माणूस बरंच वेळ काय काय करीत होतो. आणि त्यानंतर त्यांनी जो काय थंय उलगडो केल्यान ता ऐकन आमचे हातपाय थरथर कापाक लागले. तो माणूस म्हणालो त्या दिवशी रात्री तुम्ही त्या रस्त्याने येत होतास आणि तुमच्या गाडीखाली काळी विद्या केलेल्याचं सामान इलं. तुम्ही थांबलास आणि त्या काय आता बघूक मागे इलास. त्यावेळी तुमका दिसला होता की थंय कोणीतरी अघोरी आणि जालीम काळी विद्या केलेली असा आणि थंय त्या म्हाताऱ्याचा फोटोसुद्धा होतो. पण एवढा सगळा बघूनसुद्धा तुम्ही त्याच्यावर कायच करूक नाही. खरा तर तुम्ही त्या म्हाताऱ्याचा शोध लावून तेका सांगू काय होता की असं असं प्रकार घडलो. पण ह्या तुम्ही नाही केलास ज्यामुळे त्या म्हाताऱ्याचं पुढच्याच दिवशी जीव गेलो. आणि ह्या जेव्हा त्या म्हाताऱ्याक समजला की ह्या सगळा तुमका माहिती होता पण तरी देखील तुम्ही तेका सावध करूक नाही ज्यामुळे तो म्हातारो
आता तुमच्या मागे येलो. तो आता तुमची पाठ सोडत नाही. तेका असं वाटतं की त्यांच्या मृत्यूच्या मागे तुमचं सुद्धा थोडंफार हात. जेव्हा त्या माणसानं त्या सगळं सांगितल्यान तेव्हा माझी आई खूपच घाबरली आणि मी घाबरलोय. कारण असा काय घडत याचं आम्ही विचार देखील करूक नाही होतं. मग लगेचच आई म्हणाली, ही विद्या ज्यांनी केल्या ना तेका त्या म्हाताऱ्यान त्रास देऊ खयो, माझ्या मुलाची काय चुका. तेव्हा तो म्हणालो की तो आत्मो त्याच्या मानकुटीवर जाऊन बसतलो, पण त्याआधी तो ह्याच्या मागे येलो. आपल्याक लवकरात लवकर त्या आत्म्याक सांगा खोया की ह्यांची काय त्याच्यात चूक नाही. जा काय झालं तर नकळतपणेच झालेला असा, ज्यामुळे ज्यांनी हा तुझ्यावर केल्याने त्याच्याकडे तुझा असा तेका सांगा खोया. मग त्या माणसान लगेचच त्या ठिकाणी एक छोटंसं हवन घातल्यान आणि आपल्या पद्धतीने खूप काय काय केल्यान. काही गोष्टी इतके भयंकर होते की मी तो तुमका शब्दात देखील सांगू शकत नाही. आणि मी हा सगळा करतोय ह्याच्यावरच माका विश्वास बसत नाही होतो. पण ह्यो सगळं प्रकार माझ्या स्वतःसोबत घडलेलो असल्यामुळे माका ता सगळा मानूचच होता. खयचोच व्यक्ती या सगळा सांगून स्वतः विश्वास ठेवणारच नाही होतो जोपर्यंत तो स्वतःच्या डोळ्यांनी ता सगळा बघत नाही. त्या दिवशी ती वेळ माझ्यावर इली होती, त्यामुळे माका तो सगळं प्रकार चांगलोच अनुभव गावलो. त्या माणसान तो जो आत्मा माझ्या मागे इलो होतो तेका समजवल्यान तो म्हणालो ह्याच्यात काय ह्याची चूक नाही, तरी देखील तुका दुखावल्या नसत तर तो त्या ठिकाणी येऊन तुझं जो काय मानपान तो ठेवीत. तू तुझ्यावर ज्यांनी कोणी काय केल्या ना त्याच्या तू पाठी जा, एका त्रास देऊ नको असा काहीसा त्यांनी थंय केल्यान. आणि त्यानंतर काही वस्तू त्यांनी त्याच ठिकाणी नेऊन ठेवूक सांगितल्यान. त्या वस्तूंमध्ये खूप काय काय होतं. तंबाखूची पुडी, नारळ, लिंबू असे बरेचसे वस्तू होते जे मी तुमका सांगाकू शकत नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते सगळे वस्तू आम्ही त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. आईनं हात जोडून माफी मागल्यान, माझ्या मुलाकडसून काय चूक झाली तर क्षमा कर आणि ह्याची काय चूक नाही असं सगळं काहीसा ते सांगितल्यान. आणि त्यानंतर आम्ही माझ्या बाईकने परत घराकडे येलो. ह्याबद्दल माझ्या पप्पांका काडीची सुद्धा कल्पना नाही होती. त्यांका जर ह्या कळालं असतं तर ते काय आमका ठेवणार नाही होते. पण आई आणि मी ह्या सगळं गुपितच ठेवलं. पण तुमका खोटा वाटत ह्या सगळा केल्यानंतर तो वयस्कर म्हातारो माका परत कधीच दिसाक नाही. त्यानंतर कित्येक दिवस मी त्या रस्त्याने ये जा केलंय, पण तो म्हातारो माका वाटेत कधीच दिसलो नाही. पहिल्यांदा माका थोडी भीती वाटायची, पण नंतर माका कळान चुकलं की त्याने आता माझं पाठलाग सोडल्या ना. पण ह्यो जो काय अनुभव मी त्या काळात घेतलं होतं तो मी कधीच विसराक शकत नाही. आणि ह्यो मी कधीच पप्पांका सुद्धा सांगलंय नाही, कारण त्यांका तर याच्यावर विश्वास बसायचोच नाही. ह्या माका माहिती होतं हे असे अनुभव असतात ते सहसा कोण त्याच्यावर विश्वास ठेवूक बघत नाही. पण जेव्हा कधी एखाद्यावर ही पाळी येतं तेव्हा मात्र ते काय याच्यावर विश्वास ठेवूचंच लागतं. असंच काहीसो प्रकार तेव्हा माझ्यासोबत घडलं होतं. तर अशी काहीशी होती एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलेली ही एक भयंकर घटना, जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गोष्ट आवडाक लागली असत तर नक्की लाईक करा. आता आपण वळूया आपल्या अजून एक गावातल्या भयंकर घटनेकडे. ही घटना कॉलेजात जाणाऱ्या एका मुलीसोबत घडली होती. एक गाव होता ज्या गावात एक कुटुंब राहत होता. आई वडील आणि 2 त्यांच्या मुली. एक मुलगी होती जिचं नाव होतं कविता, जी नोकरीकरिता शहरात गेलेली आणि थयच रवान ती नोकरी करत होती. आणि तिची छोटी बहीण ऋतुजा ही गावातल्याच एका कॉलेजात शिकत होती. ह्यो जो काय प्रकार घडलो तो सगळं ऋतुजासोबतच घडलेलो. तर आता नेमका काय झाला तर मी तुमका सांगतोय. ऋतुजा ही सकाळी कॉलेजात जायची आणि दुपारी 1-2च्या दरम्यान ती आपल्या घराकडे परत यायची. पण त्यांचं जो घर होता त्या जरा खालच्या बाजूक होता आणि इथं येऊ जाऊसाठी जास्त सोयीसुविधा नाही होते. दिवसासून 2च एसटे त्यांच्या त्या गावात यायचे, एक सकाळची आणि एक संध्याकाळची. पण ऋतुजा तर दुपारी सुटायची. मग दुपारपासून संध्याकाळपर्यंत ती काय ते थांबूक शकत नाही होती, ज्यामुळे ती एका दुसऱ्या एसटीन एका स्टॉपवर उतरायची. आणि त्या स्टॉपकात लागान एक घाटी होती.
ती घाटी उतारली की ती आपल्या गावाकडे येऊन पोचायची. साधारण 15-20 मिनटं ती घाटी उतराक लागायची. तिच्यासोबत तिच्या गावातली एक मैत्रीणसुद्धा होती, ज्यामुळे दोघीजणी त्या घाटाचा वापर करून आपल्या घराकडे यायची. पण एक दिवशी असं काय एक प्रकार घडलं ज्यामुळे ऋतुजा आणि तिच्या घरचे संपूर्ण हादरूनच गेले. त्या दिवशी नेमकी ऋतुजाची मैत्रीण आजारी असल्यामुळे काय कॉलेजात येऊक नाही, ज्यामुळे ती एकटीच कॉलेजात गेली होती. आणि नेहमीप्रमाणे दुपारी ती दुसरी एस टी पकडून त्या वरच्या स्टॉपवर उतरली आणि थैसून घाटी येऊन खाली उतराक लागली. दुपारचे साधारण 1:30 वाजले असतील. दुपार असल्यामुळे शक्यतो त्या घाटीवर कोण नाही होता. पूर्णपणे निर्मनुष्य अशी ती घाटी होती. ऋतुजा नेहमीसारखी आपली ती खाली उतराक लागली. अर्धी घाटी तिने पार केल्यान आणि तेवढ्यात तिका कसलं तरी मागसून आवाज येलो. तिका असं वाटलं की कोणतरी मागे असा, म्हणून ती आपली पटकन मागे वळून बघूक लागली. त्यानंतर तिच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो तिचं तिकाव समजलं नाही. ती अक्षरशः मोठमोठ्यान बोमट मारत त्या घाटीवरसून खाली उतराक लागली. आरडत आरडत तिने कशी बशी ती घाटी उतारल्यान आणि एकदम धापा टाकत टाकत आपल्या घरापर्यंत येऊन पोचली. घराकडे येताना सुद्धा ती मोठमोठ्यान आरडत होती आणि तिचा तो आवाज ऐकून आजूबाजूक राहणारी लोकंसुद्धा घाबरली आणि तिका बघू केली. घरचे म्हणाले, अगं झाला काय? पण ती कायच बोलत नाही होती. तिचं श्वास खूप गुदमारलं होतं. तिका लगेचच झोपवल्याने आणि हातपाय लगेच चोळूक घेतल्याने तिने कशाचं तरी धसको घेतल्या नव्हतं. घरच्यांका कळालं की काहीतरी नक्कीच गडबड असा, पण नेमका काय घडलं त्या कोणाक समजत नाही होता. ना ऋतुजा त्याबद्दल काय बोलत होती. घरच्यांनी कसा बसा तिका शांत केल्याने आणि थोडी शांत झाल्यावर ऋतुजाची आई तिका विचारूक लागली, बाळा काय झालं? तेव्हा ऋतुजान सांगितल्यान, मी घाटीन खाली येत होतंय तेवढ्यात माका मागसून एक आवाज येलो. मी मागे वळून बघितलंय आणि त्यानंतर काय झालं माका नाही माहिती. मी घराकडे कसं येऊन पोचलंय ह्या माका आठवत नाही. ऋतुजाचं त्या बोलणं ऐकून आईक एक गोष्ट तर कळालेली की नक्कीच काहीतरी घाटीवर कसलं तरी भयंकर प्रकार घडलेलो असा, पण काय त्या ऋतुजाक आठवत नाही होतं. त्यामुळे मग तिच्या आईन गावातल्या एका वयस्कर बाईक बोलावून घेतल्यान. तिका या सगळ्याचं चांगलं अनुभव होतं. ती अशी घाबरलेल्या माणसांवरसून ओवाळून वगैरे काढायची. तर संध्याकाळी ती म्हातारी इली आणि तिने ऋतुजावरसून काय तर आपल्या ओवाळून काढल्यान आणि बाहेर फेकून दिल्यान. त्या सगळा केल्यावर ऋतुजाक थोडा बरा वाटला होता आणि ती आधीसारखी एकदम शांत झाली. घरच्यांका आपल्या वाटलं की हिने घाटीवर काहीतरी बघितल्यान ज्यामुळे तिने अंग काढल्यामुळे ती घाबरली असत. पण आता ओळून काढल्यावर तिका बरा वाटत आणि त्याप्रमाणे तिका बरा वाटत होतं. पुढचं एक दिवस तिने घरातच आराम केल्यान आणि त्यानंतर ती परत कॉलेजात जाऊक लागली. पुढचे 3-4 दिवस एकदम चांगले गेले. तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील होती. पण 4थ्या दिवशी तिच्या मैत्रिणीचं काहीतरी कॉलेजात काम होतं, त्यामुळे ती तिच्यासोबत येऊक नाही आणि ऋतुजा एकटीच परत त्या घाटीन खाली उतरत होती. ह्यावेळेसुद्धा तिच्यासोबत असंच काहीसं प्रकार घडलं जो त्या दिवशी घडलं होतं. ती ओरडा मारत मारत आपल्या घराकडे इली. ऋतुजाक परत त्याच अवस्थेत बघून घरचे घाबरले. घरचे आपले म्हणत होते की एका बरा वाटला असत, पण तोच प्रकार परत घडल्यावर घरच्यांनी लगेचच त्या म्हाताऱ्या बाईक बोलवून घेतल्याने त्या बाईन परत तिच्या अंगावरसून काढल्यान. तशी ऋतुजा शांत झाली. पण ह्यावेळेक मात्र घरच्यांका कळालं होतं की घाटीवरनं येणं हिच्यासाठी धोकादायक आहे. म्हणून पुढचे 5-6 दिवस त्यांनी तिका घरातच थांबाक सांगितल्याने ती जेव्हा घराकडे होती तेव्हा तिका कसलोच त्रास होत नाही होतो. आणि दुसऱ्या वेळेक तिच्यावरसून ओवाळून काढल्यावर ती एकदम शांत झाली होती. तिका परत कसलोच त्रास होऊक नाही. पण ती घरात बसन बसन आता कंटाळली होती. पण घरच्यांका समजना की आता करायचं काय. तेवढ्यात ऋतुजा म्हणाक लागली, मी काही दिवसांसाठी माझ्या दीदीकडे जातोय, थंय गेल्यावर माका बरा वाटत. घरचे म्हणाले, हय रवली. तर सारखं तोच विचार तिच्या मनात येत रावतलो आणि उगाच भीती कशाक. काही दिवस दीदीकडे गेली तर तिका वायच बरा वाटत. म्हणून मग तिच्या वडिलांनी तिका आपल्या बहिणीकडे नेऊन पोचवल्याने. ऋतुजाची बहीण दिवसभर कामावर जायची आणि संध्याकाळी घराकडे यायची. थंय तिने भाड्याची एक खोली घेतल्या नव्हती, थंय ती राहायची.
आपल्या बहिणीसोबत रवाक लागल्यापासून ऋतुजाक आता बरा वाटत होता. तिका कसलो त्रास होत नाही होतो. 10 दिवस तिथे रवान परत आपल्या गावाकडे जाणार होती. सगळं काही एकदम व्यवस्थित चालू होतं. पण एक दिवशी असं काही एक प्रकार घडलो ज्या प्रकारात ऋतुजाची बहीणसुद्धा हादरली. रात्री ते दोघेजणी खोलीत झोपले होते. तेवढ्यात अचानक ऋतुजा काय झालं काय माहिती, ती मोठमोठ्याने श्वास घेऊक लागली आणि हातपाय तिचे कापाक लागले. तिची ती अवस्था बघून तिची बहीण घाबरली. काय करूचं कळत नाही होता. तिने हाक मारल्यान, ऋतुजा ऋतुजा काय होतं. ऋतुजा काहीच बोलत नाही होती. तिका काहीतरी होत होतं. पण काही वेळान ती आपणच शांत झाली. शांत झाल्यानंतर तिच्या बहिणीने तिका विचारल्यान की काय झालं. पण त्यावर ऋतुजा जा काय बोलली त्या ऐकन बहीण चांगलीच हादरली. ऋतुजा म्हणाली काय ला, माका तर काय आठवत नाही. ऋतुजाचं त्या बोलणं ऐकन बहिणीक कळालं की अजून तिका त्या सगळ्याचा त्रास होता. म्हणून पुढच्या दिवशी सकाळी ऋतुजाच्या बहिणीन घरच्यांका फोन केल्यान आणि ह्या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितल्यान. तसे घरचे म्हणाले की आपल्याक आता काय ना काय करूचाच लागतलं. पण तिचे वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते, त्यामुळे घराकडे आता परत तिका नेतला कोण. पण आपल्या बहिणीची ती अवस्था बघता तिच्या मोठ्या बहिणींमधल्यान की मी काही दिवस सुट्टी टाकतोय आणि तिका गावाकडे घेऊन येतोय. आपण काहीतरी तिच्यावर इलाज करूया असं म्हणून तिने काही दिवसांची सुट्टी तर टाकल्यान. पण त्याच दिवशी दुपारी ऋतुजा बाथरूममध्ये गेली होती आणि तिका आरशात असा काहीसं दृश्य दिसलं. ता बघून ती मोठ्यानं किंचाळली आणि बाहेर पडाक धावाक लागली. पण तिका दार उघडत नाही. ती जोर जोरात असून हातपाय मारूक लागली, आरडाक लागली. ऋतुजाच्या बहिणीने पटकन बाहेरसून दार उघडूचा प्रयत्न केल्यान पण दार उघडतच नाही होतं. त्यावेळी तिची बहीण इतकी घाबरली की आता काय होतं आणि काय नाही. तिने कसा बसा करून त्या दार तोडल्यान आणि ऋतुजाक बाथरूमपासून बाहेर काढल्यान. ऋतुजा जेव्हा बाहेर पडली तेव्हा ती ऋतुजा नाही होती. तिच्या अंगात काहीतरी वेगळा संचारला होता आणि ती एका पुरुषी आवाजात म्हणाली, मी एका नाही सोडूच आहे. एका काय वाटला जागा बदलली तर मी हिचं पाठलाग सोडीन. नाही, ता शक्य नाही. मी एका घेऊन जाऊ केलंय. लवकरात लवकर एका गावाकडे घेऊन चल, नाहीतर एका मी जिता नाही सोडूच आहे. ऋतुजाच्या तोंडून तो सगळं आवाज ऐकन ऋतुजाची बहिणी कापरीस भरली. तिने लगेचच आईक फोन लावल्यान आणि या सगळ्या प्रकाराबद्दल सांगितल्यान. त्या ऐकन तिने आपल्या मिस्टरांका फोन करून सगळं काम टाकून ताबडतोब त्या दोघींका घराकडे घेऊन येऊक सांगितल्यान. तसे त्यांचे वडील थंय गेले. दोघींका घेऊन संध्याकाळी आपल्या घराकडे येऊन पोचले. तोपर्यंत त्यांच्या आईन गावात चौकशी केल्या नव्हती. असं खयचो माणूस हा काय जो बाहेरचा काय लागलेला असत तर काढता. तेव्हा तिका एका माणसाबद्दल कळाला. तो बाजूच्याच गावात राहायचो. जेव्हा ती त्याच्या घराकडे गेली तेव्हा तिका समजलं की तो तेव्हा घरात नाही होतो. पुढच्या दिवशी सकाळी तो येणार होतो. त्यामुळे आईन घरच्यांका सांगून ठेवल्यान की उद्या सकाळी कायू करून त्यांका आमच्या गावात पाठवा. आमच्या मुलीची अवस्था खूपच वाईट असा. ते घरचे म्हणाले ठीक आहे, सकाळी पाठवून देतोय. मग आई घराकडे येली. त्यांका कायव करून रात्र काढूची होती आणि पुढच्या दिवशी तो माणूस घराकडे येऊन ऋतुजाक बघणार होतो. पण त्या रात्रीसुद्धा असो काय प्रकार त्या कुटुंबान बघितल्यान जो बघून सगळ्यांचे डोळे उघडेच पडले. ऋतुजा रात्री आपल्या आईवडिलांसोबतच झोपली होती आणि अचानक मध्यरात्री ती आधीसारखी मोठमोठ्यानं आरडाक लागली. घरचे लगेच उठले. तोपर्यंत ऋतुजा उठान बाहेर फळाक लागली. तेवढ्यात तिच्या वडिलांनी तिचा हात पकडल्याने ती काय केलं ऐका नाही. ऋतुजाची बहीण बाजूच्या खोलीत होती. पण ह्याचा आरडाओरडीचा आवाज ऐकून तिका अंदाज इलो होतो की आपल्या लहान बहिणीसोबत परत तसंच काहीसं प्रकार घडतं. तिका कळान चुकला होता की हिच्या अंगात एखादी अमानवी आणि वाईट शक्ती घुसलेली असा, ज्यामुळे तिने अजिबात वेळ न काढता सरळ देवघरात धाव घेतल्यान आणि थंय त्यांच्याकडे गंगाजल ठेवलेला होता. ता ती घेऊन येली आणि कसलोच विचार न करता तिने तर सगळा गंगाजल ऋतुजाच्या डोक्यावर येऊन ओतल्यान. ऋतुजा आपल्या जीवाच्या आकांतान थैसून सुटान बाहेर जाऊचा प्रयत्न करत होती. पण जसा गंगाजल तिच्या अंगावर पडता तशी ती क्षणात थांबली आणि एकदम शांत बसली. त्या दिवशी
तिच्या बहिणीन ता सगळा कृत्य केल्यान नसता तर कदाचित ऋतुजा थैसून बाहेर पळान गेली असती आणि जर ती घराच्या बाहेर पडली असती तर ती परत गावना जवळजवळ अशक्यच होता. त्या दिवशी देव त्यांच्या साथीक होतो म्हणून तो सगळं प्रकार जुळा नेलो आणि ऋतुजा थोडक्यात वाचली. त्यानंतर रात्रभर तिका बांधून ठेवल्याने होता जेणेकरून परत असो काही प्रकार घडता नये. रात्र कशी बशी उलटली आणि सकाळी 9च्या दरम्यान तो जो बघणारो माणूस होतो तो त्यांच्या घराकडे इलो. त्यांनी लगेचच घरात एक पूजा मांडल्यान आणि ते पूजा घालून तो त्या आत्म्याशी संवाद करूचो प्रयत्न करूक लागलो. पहिल्यांदा तो काय बोलाक तयार नाही, पण त्याच्याकडे आत्म्याक वधवून घेऊसाठीचे खूप विधी होते ते त्यांनी लगेचच सुरू केल्यान आणि तिच्या डोक्यावर फुलांचो वर्षाव करूक लागलो. ती फुलं कसली होती काय माहिती, पण जशी ती फुलं ऋतुजाच्या डोक्यावर पडतात तसं तिका एकदम त्रास होऊक लागलो. जणू तिच्या हातलो आत्मो खूप घाबरलो असत आणि अखेरीस इतकं वेळ गप बसलेलो तो आत्मो बोलाक लागलो. त्यांनी सांगितल्यान की ह्या मुलीक मी घाटीवर पकडलंय. मी त्यावेळी झाडाच्या पाठी माझं भोग करत होतंय आणि तितक्यात ही पोरगी माझ्या बाजूसून गेली आणि हिने माका बघितल्यान माका असा खाताना बघितलेला माका अजिबात आवडत नाही म्हणून माका तो राग इलो आणि हिका मी पकडलंय. पण मी आता हिका सोडूचंय नाही. माका या मुलीसोबतच आता राहायचा असा. काय काय आत्म्यांका एखादं शरीर आवडलं की ते सोडून सहसा जायत नाही, पण तो जो माणूस इलो होतो त्याच्याकडे इतकी ताकद होती की सहसा त्याच्यासमोर खायच्या वाईट शक्तीचा चलत नाही. त्याने असा काहीसा केल्यान ज्यामुळे त्या आत्म्याक ऋतुजाचं शरीर सोडूचात लागला. त्यानंतर तो आत्म्याक आपल्यासोबत घेऊन गेलो. त्यांनी त्याचं काय केल्यान तर त्याचाच एकाच माहिती. पण जेव्हापासून तो त्या आत्म्याक घेऊन गेलो होतो त्याच्यानंतर ऋतुजाक पुढे अजिबात काय त्रास होऊक नाही. कधी कधी ह्या वाईट आत्म्यांची वेळ इलेली असता. तो जर थयच रवलो असतो तर त्याचं ह्या माणसासोबत काय संबंध चिलो नसतो. ह्या माणसाकडे इतकी ताकद होती की तो खायच्या भूताक दुसऱ्या शरीरासून काढून आपल्यासोबत घेऊन जाऊ शकत होतो. त्या माणसान त्या वाईट आत्म्याक कैद केल्यान आणि त्या आत्म्याकसुद्धा त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली होती. आज ना उद्या तो कोणाना कोणाक त्रास देणारच होतो. पण नशिबासारखो तो माणूस हेंका गावलो आणि त्यांनी त्या वाईट आत्म्याक आपल्यासोबत नेल्यान होता. त्यामुळे ऋतुजा त्या मोठ्या संकटासून कशी तरी बाहेर पडली होती. त्यानंतरसुद्धा ऋतुजा आणि त्याचं कुटुंब त्या घाटीन ये जा करूसाठी घाबरायचा. त्याने ऋतुजाक सक्त ताकीद दिल्यानी होती की चुकानसुद्धा ह्या घाटीन तू आता ये जा करू नको. भले उशीर झालो तरी चलत, तू एसटीनंच घराकडे ये. तेव्हापासून पुढची 2-1 वर्ष ऋतुजा एसटीनंच ये जा करायची. तिच्या मैत्रिणीसुद्धा घडलेल्या प्रकारामुळे त्या घाटीन उतराक घाबरायचे. सगळेच जणी एसटीनंच येऊक बघायचे. मग त्यानंतर दुसरं एक रस्तो पाडण्यात इलो ज्यामुळे त्या घाटीचा वापर पूर्णपणे बंद झालो आणि एसटींची संख्यासुद्धा वाढली, ज्यामुळे दुपारचे सुद्धा गावाकडे येऊक एसटी मिळाक लागले. त्यामुळे लोकांनीसुद्धा ती घाटी पूर्णपणे ओसाड टाकल्याने आता थैसून कोण ये जा करत नाही. पण त्यावेळी ऋतुजासोबत ह्यो जो काय प्रकार घडलो होतो त्या प्रकारात त्यांचं कुटुंब पूर्ण हादरूनच गेला होता. असं काय घडाक शकतं ह्याचा कोणी विचार देखील करूक नाही. कधी कधी माणसाचा वेळ खराब येता ज्यामुळे असे हे प्रकार अनुभव गावतात. तर असो काहीसो हे आपलं दुसरं अनुभव होतो. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असे काहीसे होते आपले आजचे हे 2 सत्य अनुभव. जे तुमका कसे वाटले त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर गोष्टी आवडल्या असतील तर या व्हिडिओक नक्की लाईक करा आणि हाईप करूक सुद्धा विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि असेच मालवणी गोष्टी ऐकासाठी या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी हे चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.